शिवसेना हा गटाकडून आज गोष्ट जाहीरपणे मागणी करावी, दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडून आतापर्यंत जाहीरपणे मागणी झालेली नाही. का नाही तर लोकांचा रेटा आहे, एक चेहरा आहे. मान्य खासदार साहेबांसारखं, मान्य आमदार साहेब कैलाससारखं एक नेतृत्व आपल्याला मिळालं. आज मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे, प्रत्येक गोष्टी नाही, साम दान दंड प्रत्येक गोष्टी नाही. आज आता सेनेच्या शहरामध्ये एक कार्यकर्ता हात लावत सोडून द्या, नुसतं बघितलं तरी मी खंबीरपणे गेलो. आज तुम्ही मला तर काढून टाका की पैसे पुस्तकाचे पुढे तुम्ही आपली ताकद वाढवा, माणसांचा. आज आपण ओमराजेचे कार्यकर्ते, आपण आपल्या नेत्याचं अनुकरण केलं पाहिजे. कुठल्या पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले, कुठल्या पद्धतीने त्यांची कार्य करण्याची पद्धत आहे ती तर बघा. आज आपल्याला कुठं प्रशिक्षणाला जायची गरज नाही, कुठं शिबिर घ्यायची गरज नाही. प्रत्येकाने फक्त एक दिवस त्यांच्यासोबत घालवा, त्यांचा अभ्यास करायचा की कुठल्या पद्धतीने काय करते, मतदाराला हाताळले, कुठल्या पद्धतीने काम करायचे, कुठलं शिबिरी घेण्याची गरज नाही आपल्याला. त्यामुळं एक चेहरा आहे चांगला, त्या चेहऱ्यावर पूर्ण महाविकास लढणार. खासदारांच्या चेहऱ्यावर आज शहरातलं इलेक्शन, तालुक्यातलं इलेक्शन लढणार आहे. जर आपल्या नेत्याच्या चेहऱ्यावर आपण इलेक्शन लढणार आहे तर आपण बी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. 100% आपल्याला पुढचा रक्षक मोठा आहे. आपल्याला काँग्रेस सोबत, राष्ट्रवादी सोबत युतीच करायचे. आपली 4 नाही 10 पावलं मागे घेण्यात आहे, 4 नाही 10 पावलं मागे घेण्यात आहे. पण वेळ आलीच तर आपल्याला जे आपल्या स्वबळावर लढण्याची तयारी केली पाहिजे. त्यामुळे कुठलाही निवडणूक गट न बाळगता आपण पुढचे इलेक्शन लढायचंय. वेळ आली 23 आपले खालचे नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्ष पदाचं ही इलेक्शन आपण पहिल्यांदा आपण आज असं जाहीर करतो की आपण स्वबळावर आपली तयारी चालू करतोय. उद्या वाटाघाटामध्ये जे काय घडेल ती घडेल, पण आजपासून आपली स्वबळावरची तयारी चालू झाली. यापासून हात जोडून सर्व सैनिकांनी, शिवसैनिकांनी धन्यवाद म्हणतो. तुम्ही मला पक्षात घेतलं आणि आनंदानं स्वीकारलं. त्याच पद्धतीने मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढा शब्द देतो आणि सांगतो. जय हिंद, जय भारत.